नमस्कार मित्रांनो, आज आपण पहिला व्हिडिओ काढला होता मिसळ पावाचा. ते आपण घरी केलती. आज आता आपण रानात आंब्याच्या झाडाखाली मिसळ पाव बनवणार आहे. एकदम सुपर मिसळ पाव बनवणार आहे. त्याच्यासाठी विटा नव्हत्या, पण घरच्या चुलीच्या विटा काढून आणल्यात. आज आपण रानात इथं बाग भोपळीची बाग होती, आता ती काढलेली. आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी आपण आज मिसळ पाव बनवणार आहे. आता स्टार्ट आपण चूल करणार आहे. आता काय वाराला आहे, वारा असल्यामुळे जरा तकलीफ होऊ नये म्हणून आपण हे चुलीचा बेत आहे आपला पहिला. मी आता मटकी शिजवून घेतो की. आता आधी मटकी शिजवून घेतो ना. मटकी शिजवून घेतो, मटकी शिजायला टाकतो. आता तयारी करतो आपण, मसाल्याची तयारी करायची. ह्यात पण टाका रे बघा, ह्यात पण टाक. थोडंसं सामान राहिले, लसूण आणतो, अजून कांदा आणतो, सामान राहिले जरा थोडंसं आणतो. मटकी टाकतोय शिजायला. पाण्याला उकळी आली की मटकी टाकायची. सगळं स्वच्छता घ्यायची बाबा, सगळं धुवून घ्यायचं. रानात सगळं स्वच्छतेत धूळ असते ना, मग सगळी धुवून घ्यायची. गावठी लसूण आहे, गावठी लसूण आहे. सुवास लय भारी वास येतो. 2 मिनटं सोलून होईल. असं असं केलं पाकाला हे सोलून होणार. रानात ॲडजस्ट करावं लागतं. रानात काय सगळं सामान नसतं, आपल्याला ॲडजस्ट करायचं. अरे काल आए हो, ये बाबा, ये मसाला है, मिसळ वाला मसाला. और इसमें तो क्या बोलते हैं उसको, ओरिजिनल बटाटा है इसमें तो. बटाटा लाए हो का? हाँ बटाटा खाओ जी. पाव आणलं का? पाव किती आणलं? आपल्याला ही शिजाय. बारीक कांदा कापायचा, फुलणी आहे ना, एकदम बारीक कांदा कापायचा. त्याला तसा विगरला पाहिजे, चांगला भाजला पाहिजे त्याला. आता हे आपल्याला बटाट्याचं भाजी करायची. बटाटा मिसळमध्ये बटाटा टाकायचा आहे ना, तेवढी सोय करायची. आता हॉटेलात सुद्धा अशी भेटणार नाही तुम्हाला, एवढी भारी होणार आहे. कुठं नाही तेल आणावं लागलं, अजून थोडंसं झारे आणावं लागलं.
तयारी चालली आता मसाल्याची. मसाला तयार झाला आहे बरं का. एक लसूण, कांदा, खोबरं हे आपण फोडणीला द्यायचं आहे. हळद आणि मोहरी हे फोडणीला द्यायचं आहे. आपण कांदा टाकायचा आहे आणि ही मिरची आहे ना, ही पिवळा बटाटा बनवायचा आहे. पिवळा बटाटा मिसळच्या बरोबर पिवळा बटाटा एकच नंबर लागतो. कोथिंबीर ही आता ही मिसळ बरोबर आपल्याला कांदा खायचा आहे, बारीक कांदा चिरून. शिजला एक बटाटा शिजला. चुलीवली वेगळीच मजा आहे. एक नंबर चुलीवली मजा येते. तकलीफ होते पण चुलीवली चुलीवलीच मजा असते. मिठाच घे बाळा. बाळ लेकरं बाळ मस्तपैकी. आता बघा मजा कशी करते. कोणाला तिखट लागलं असेल, तिखट पाहिजे असेल म्हणून मग आपण बारकी बाळ आहेत ना, आपण मिसळला कडक करायची नाही. मग ही काय मिरची तळायची. त्यांना खा बाबा तुम्ही. बटाट वड्याला पण हाच मसाला असतो. कडीपत्ता झाडाचा, ताजा झाडाचा कडीपत्ता. ताजा आणला बरं का कडीपत्ता. मिरची आणि लसूण आणि अद्रक हे बारीक केलंय. अद्रक मिरची लसूण बारीक केलंय. थोडी अजून बारीक करायला पाहिजे होती. तोपर्यंत आपण आता आपण मिसळीचा रस्सा करायला, भाजी करायला आपण फोडणी द्यायची. प्रथम आपण मोहरी टाकू. तडा 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 वाजू द्या. बाळाने कडीपत्ता आणलाय ताजा झाडाचा तोडून आणलाय. टाकू कांदा, लाल भाजून द्यायचा चांगला. ते प्रोसेस लाल भाजून जाईल चांगली. कांदा भाजत आला की लसूण आणि अद्रक बारीक केलेलं आहे. अद्रक आणि लसूण बारीक केलेलं आहे ते टाकायचं, पण कांदा लाल करायचा चांगला. आलाय भाजीत आपण लसूण टाकू. गॅसवरची चव आणि चुलीवरची चव वेगळीच लागते. गॅसवर एवढी काय चव लागते, पण त्याच्यापेक्षा वेगळी चव चुलीवर लागते. हो, कांदा कसा ब्राऊन भाजलाय, कलर आला कांद्याला. आता आपण मसाला मिक्स करायचा आहे. हे मिसळ मसाला टाकला, लाल मिरची पावडर, आपल्याला पाहिजे ते तिखट, थोडंसं नॉर्मल तिखट करायचं आहे. आणि थोडंसं बेसन टाकलं आहे मी, हे टेक्निक करून बघा.
आपण मटकी शिजवलेली होती ना पहिली, त्यातलं पाणी टाकायचं. मटकी शिजवलेलं पाणी होतं आपलं. झालं आता ह्याची फोडणी झाली. आपण मटकी गरम करायला ठेवूया. कोथिंबीर टाकू थोडी त्याच्यात. आपण त्यात कोथिंबीर टाकायची. आपण आधी बटाटे उकडले होते आणि मगाशी ते मिरची, अद्रक, लसूण, कढीपत्ता, जिरी, हळद हे आपण भाजलं होतं ना, फोडणी दिली होती त्याला. आणि आपण आता मिक्स केला आहे बटाटा. आता ती शिजल्यानंतर बारीक जरा थोडासा गार होऊन दिला आणि मिक्स केला. हा मसाला आपण खरा टाळणी बघूया. वाव अरुण बघ रे बाळा, कसं झालंय? छान झालंय. मस्त वाटतंय ना? छान साधले बरं का. जरा थोडंसं मिरची बारीक पाहिजे होती. काय नाही, मस्तपैकी टेस्ट आली ह्याला. आपण मगाशी फोडणी दिली होती ना, आता ती सगळं मिसळमध्ये आपण मटकी शिजवून घेतली आपण आधी आणि आपण ह्याच्यात फोडणी दिलेलं ओततोय. आता ही उकळून द्यायचं. हे चांगलं शिजवून द्यायचं मस्तपैकी. झाली आपली मिसळीची भाजी. झाली भाजी बघा. चलते की आपल्याला. आता बघा या या मिसळ खायला या 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 शालन आली का? हा या मिसळ खायला. बायकोला घेऊन आलोय. आज आमचे पाहुण्यांना मिसळ चारायची होती. पहिली मिसळ केली त्यांच्या घरी मिसळ केली एक वेळेस पाहुण्यांच्या घरी. पाहुणं म्हणलं आता आम्हाला तकलीफ देऊ नका, रानात करा. ए पावाले आले वा, पावाले आपले. शालन या या झालंय तयार. या या रानातली मिसळ या 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 चला पंगत पडली आता. पाऊस तो का पाऊस यायचोय बरं का. पावसाच्या आधी करायचंय. पाऊस यायला लागलाय. वारं कावर संकट आहे. या 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 शालन बाई या. गेल्या वारीने मिसळ आपण रानात केलती ना? नाही ना, आता घरी केलती मिसळ. आता तुम्हाला माहितच नाही कशी बनवली ती. अरे वा आलं पाव. देवा मला पाव. बटाटा मिक्स केलेली भाजी. हे आमच्या बारक्या बाळाला तरी कमी लागते, तिखट कमी लागते म्हणून बाळासाठी. जिथे चहा ठेवला त्याच्या खाली चिक्कूल आहे म्हणून तिथे चहा ठेवला. शब्द एकच आहे करायचं. पोरांना त्यात द्रोण आहेत. गोबी फ्रीज आहे का? बस पडलेला फ्रीज तर इकडे पाण्याची बटाटा टाकू तुला. बटाटा येड आहे, येड गाण आहे. बाबू तोंडाला नको लावू. तोंडाला तोंडाला लावून तुम्हाला आहे ना दुसरं पाहिजे. नरड काढ आके जेवताना उगाच गबस. इतके शांत ना बाबा माग सर पाणी. अरे पण तर वया नीट बसा नाही ते काय वर चढव ठेव की असं डायनिंग टेबल सारखं करायचं. बारकं कोण आहे? पाणी घ्यायचं असतं कोणी? झाड जवळ नाही नाही ते म्हणते तिकडे घागरीजवळ बसू. आपण घागरीजवळ बसू नाही.
झाली पंगत चालू मिसळ